नमस्कार मित्रांनो, आपल्या जी के स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पडवणारा असा अनुभव. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबर संजय माने यांनी पाठवला असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते. अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा. तर चला मग जास्त वेळ न दवडता आजच्या या थरारक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया. आमच्या बालपणीची ही घटना आहे. तेव्हा आम्ही नुकतेच दहावीमध्ये गेलो होतो. नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि आम्ही सर्व मित्र जुन्या शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी जमलो होतो. मी, माझा जिवलग मित्र प्रशांत आणि अजूनही काही 10-12 मित्र. शाळेला सुट्ट्या असल्यामुळे अजिबात कसलीही घाई नव्हती. हातात बॅट, चेंडू आणि डोक्यात फक्त एकच विचार की आज उशिरापर्यंत क्रिकेट खेळायचं. मैदान म्हणजे काही खास नव्हतं. एका बाजूला काटेरी झुडपं, दुसऱ्या बाजूला माळरान आणि तिसऱ्या बाजूला गावातली ती जुनी शाळा, गावातली सगळ्यात जुनी इमारत. आजोबा सांगायचे की ही शाळा त्यांच्या लहानपणीची आहे. दिवसा मात्र ती अगदी साधी दिसायची. पांढरट भिंती, कुठे कुठे निघालेला चुन्याचा थर, तुटलेल्या खिडक्या आणि गंजलेली घंटा. पण सूर्य मावळायला लागला की ती शाळा जणू आपलं रूप बदलायची. आमचा खेळ चांगलाच रंगत आला होता. घामाने अंग चिपचिपत होतं. माती कपड्यांना चिकटलेली, पण कोणालाच त्याची पर्वा नव्हती. प्रत्येक फटका, प्रत्येक धाव आणि आरोळ्या. ए मार मार मार, पळ पळ पटकन. दुपार कधी संध्याकाळ झाली ते आम्हाला कोणालाच कळालं नाही. सूर्य हळूहळू झाडांच्या आड लपायला लागला. दुपार कधी संध्याकाळ झाली ते आम्हाला कळालंच नाही. सूर्य हळूहळू झाडांच्या आड लपायला लागला आणि मैदानावर सावल्या लांबतच गेल्या. शेवटची ओव्हर झाली. चेंडू एका झुडपात जाऊन अडकला. सगळे हसत आणि खिदळत बॅट बॉल आवरू लागलो. थकवा अंगात उतरला होता. त्यामुळं पाय ताणून आम्ही मैदानावरच बसलो. तेव्हाच माझी नजर नकळतच शाळेकडे गेली. त्यावेळेस शाळेच्या आवारात एक विचित्र शांतता पसरलेली होती. दिवसभर तिथे फिरणारी पाखरंही जणू कुठेतरी आता निघून गेलेली. शाळेच्या आजूबाजूला मोठमोठ्या चिंचेच्या आणि वडाच्या झाडांची दाटी होती आणि त्या झाडांच्या सावलीत होता एक जुना आणि मोडकळीस आलेला झोका. लहानपणी आम्ही सगळे त्यावरच खेळलो होतो, पण जसे जसे मोठे झालो तसं त्या झोक्याजवळ जाणं आता टाळू लागलो. त्याचा लोखंडी सांगाडा गंजून काळवंडला होता. साखळ्या आता जड झालेल्या, खाली जमीन दगडांनी आणि वाळक्या पानांनी भरलेली. मला नेहमीच वाटायचं तो झोका जणू तिथे असायलाच नको होता. जणू तो त्या शाळेच्या आवाराचा नाही तर कुठल्या तरी वेगळ्याच जगातून तिथे फेकला गेला होता. मला चांगलंच आठवतं, त्या दिवशी माझा जिवलग मित्र प्रशांत, त्याचा वाढदिवस होता. त्यामुळं आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं. 2-3 पोरं गेले आणि त्याच्यासाठी केक घेऊन आले. आम्ही सर्व शाळेत बसलो. आमच्यापैकीच कोणीतरी म्हणालं, चला त्या झोक्याजवळ बसूयात. आम्ही सर्वांनी केक कापला. आम्ही सर्वांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. केक कापला, एकमेकांच्या तोंडाला लावला आणि त्यानंतर आम्ही सर्व थोडा वेळ गप्पा मारत तिथे बसलो. आता आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागलो. हसणं, गप्पा, दिवसभरच्या खेळावर चर्चा. आमच्या हसण्याच्या आवाजाने जणू आसमंत भरून गेला. पण हळूहळू अंधार आता गडद होत चाललेला. घरी जर उशिरा गेलं तर आई ओरडेल म्हणून सर्वजण निघून जाऊ लागले. मैदान आता ओस पडलं. शेवटी उरलो फक्त मी आणि प्रशांत. आम्ही दोघं मस्त गप्पा मारत बसलो होतो. शाळेची ती जुनी इमारत त्या अंधारात जास्तच भेसूर दिसत होती. जणू एखादा प्रचंड मोठा राक्षस डोळे रोखूनच आमच्याकडे पाहतोय की काय असंच आम्हाला वाटू लागलं. आम्ही गप्पा मारत होतो, पण माझं लक्ष मात्र सारखं त्या झोक्याकडे जात होतं. तिथे सावल्या जरा जास्तच दाट होत्या. क्षणभर मला वाटलं आपण उगाचच घाबरतोय, पण मग माझ्या डोळ्याच्या कडेला काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं.
मी जरा नीट पाहिलं. त्या झोक्याजवळ जणू कोणीतरी उभं होतं. क्षणभर माझा श्वास अडखळल्यासारखाच झाला. मी प्रशांतकडे पाहिलं. त्याचे डोळे त्याच दिशेने खिळलेले होते. प्रशांत, माझा आवाज कुजबुजीसारखा निघाला. अरे, तुला काहीतरी दिसतंय का? तो मात्र काहीही बोलला नाही. आणि त्या क्षणी तो गंजलेला झोका अगदी हळूच हलला. अजिबात वारा नव्हता, कुठलाही आवाज नव्हता. फक्त त्या झोक्याची हालचाल. आमच्या अंगावर शहारे आले. तो झोका अगदी मंद हलत होता, जणू काही कुणीतरी अदृश्य बोटाने त्याला अलगतच पुढे ढकलत होतं. मी आणि प्रशांत दोघेही एकाच वेळी उभे राहिलो. कोणाच्याच तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्या क्षणी आजूबाजूचा सगळा परिसर अचानकच गोठल्यासारखा वाटत होता. शाळेच्या आवारातील ती शांतता आता अस्वस्थ करणारी झाली होती. दिवसा ऐकू येणारे आवाज, दूरवरचं कुत्र्याचं भुंकणं, अजिबात काहीही ऐकू येत नव्हतं. फक्त रातकिड्यांचा आवाज आणि ती बेसूर शांतता. मी आजूबाजूचं वातावरण पाहिलं. सर्व वातावरण खरोखर बेसूर झालं होतं. आणि मग माझं लक्ष पुन्हा त्या झोक्याकडे गेलं. आता मला खात्री वाटत होती की तिथे नक्कीच काहीतरी आहे. सावली जरा जास्तच गडद दिसत होती आणि ती सावली हलतही होती. जणू काही कोणीतरी त्या झोक्यावर बसलेलं असावं. प्रशांतने माझा हात घट्ट पकडला, पण हात थरथरत होता. त्याच्या बोटातून भीती वाहत होती. त्या झोक्याच्या जवळून आमच्याकडे डोकावून पाहत होतं. प्रशांतने माझा हात पकडला. त्याची पकड अगदी घट्ट होती, पण त्याचा हात थरथरत होता. त्याच्या बोटातूनही भीती वाहत होती. संजय, चल आपण जाऊयात. त्याचा आवाज फुटका आणि कोरडा पडलेला. मी मान हलवली खरी, पण पाय मात्र हलायलाच तयार नव्हते. जणू काही कोणीतरी मला तिथेच रोखून धरलं होतं. आणि तेवढ्यातच ती आकृती अजूनच थोडी बाहेर आली. आता फक्त सावली नव्हती, आता त्या काळसर आकृतीचा चेहरा अगदी स्पष्टपणे दिसू लागला. माणसासारखा चेहरा, पण माणूस नसलेला. त्याची त्वचा जाड, कोरडी आणि काळपट होती. जणू काही अनेक वर्ष ऊन आणि पावसात जळून निघालेलं लाकूड. गालांवर खोलवर ओरखडे, कपाळावर वाकड्या जखमा आणि चेहऱ्याच्या एका बाजूला मोठी चिरलेली जखम होती. ती शिवलेली नव्हती, तर उलट काळी पडलेली, उघडी, आणि त्यातून अजूनही रक्त वाहत होतं. त्याचे डोळे, ते डोळे जास्तच भयानक. डोळ्यांच्या खोबणीत पापण्या होत्या, पण आतमध्ये मात्र बुबुळच नव्हती. त्या जागी दोन पांढुरके, काचेसारखे निर्जीव गोळे. ते आमच्याकडे नजर रोखून पाहत होते. त्या नजरेत अजिबात राग नव्हता, भूक नव्हती. होती ती फक्त अडकलेपणाची वेदना. त्याचे ओठ फाटलेले होते. चेहऱ्यावर कायमची वेदनादायक आकुंचन पावलेली स्थिती. केस विरळ आणि त्वचेला चिकटलेली. तो पूर्ण बाहेर येत नव्हता, फक्त मान आणि त्याचा चेहरा. जणू त्या डोक्याच्या सांगाड्यात तो कायमचा अडकला असावा. झोका पुन्हा हल्ला, यावेळी थोडा जास्त. त्या जुनाट साखळ्यांचा आवाज आता संपूर्ण शाळेत घुमला. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. हातपाय गार पडले आणि डोळे पाणावले, पण पापणी मात्र लवायला धजावत नव्हती. आणि तेव्हाच आमच्या कानाजवळ, अगदी जवळ, कुणीतरी श्वास सोडल्याचा आवाज आला, कोरडा आणि खरखरता. आणि मग एका घोगऱ्या आवाजात एक शब्द आमच्या कानी पडला. तो म्हणजे, मला दवाखान्यात न्या, लय रगत चाललंय या, लवकर न्या. तो आवाज थेट माझ्या पाठीच्या कण्यातून थेट मेंदूपर्यंत गेला. माझा श्वास अडकला. त्या आवाजात एक विचित्र ओढ होती. भीती असूनही पाय आपोआपच पुढे सरकायला लागले. आम्ही दोघंही प्रचंड घाबरलो. माझ्या डोक्यात एकच विचार घुमत होता की थोडं जवळ जाऊन बघूयात, नेमकं काय आहे आपल्याला कळेलच. आणि तेव्हाच प्रशांतने माझा हात घट्ट पकडला आणि पूर्ण ताकदीने ओढला. संजा, तू जवळजवळ किंचाळलास. त्याच्या स्पर्शाने मी भानावर आलो. क्षणभर आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि मग काहीही न बोलता आम्ही थेट पळायला सुरुवात केली. मागे वळून पाहायची तरी हिंमतच झाली नाही.
पाय जमिनीवर आपटत होती. श्वास फाटत होता. मागून तो आवाज, मला दवाखान्यात घेऊन चला, लय रगत चाललं या. आणि मध्येच एक हृदय दडपून टाकणारं रडणं. शाळेचं गेट दिसताच आम्हाला थोडी उमेद आली. रस्त्यावरच्या लाईटचा उजेड रस्त्यावर भक्क पडला होता. आम्ही त्या गेटजवळच्या लाईटच्या खांबाजवळ धापा टाकतच उभे राहिलो. आमचं दोघांचंही अंग थरथरत होतं. आणि तेव्हाच एका अंधाऱ्या कोपऱ्यातून पुन्हा तोच आवाज आला, आरण न्या की मला दवाखान्यात, लय रगत चाललं या, लवकर न्या. आमच्या अंगावर शहारे आले. आम्ही थेट घराच्या दिशेने पळ काढला. मागे वळून पाहायची आता आमची अजिबातच हिंमत होत नव्हती. आम्ही थेट पळत पारावर गेलो. पारावर काही म्हातारे माणसं बसलेली होती. माझे आजोबा धोंडीबा तात्याबी तिथंच बसलेले होते. मी धावतच त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना घट्ट मिठी मारली. आमची अवस्था पाहूनच सर्वजण घाबरले. काय रे पोरो, काय झालं तुम्हासनी? ते आम्हाला काय झालं म्हणून विचारू लागले. आम्ही त्यांना थरथरत्या आवाजातच घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर ते आम्हाला म्हणाले, अरे आज औशीची रात आहे, आज कायला मरायला थांबले का तिथं? तुम्हाला सांगितलंय ना, रात्री उशिरापर्यंत जुन्या शाळेत थांबायचं नाही. आम्ही त्यांना म्हणालो, आजोबा अहो तिथं कोणतरी होतं आणि ते आम्हाला म्हणत होतं की मला दवाखान्यात घेऊन चला. आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते आम्हाला सांगू लागले, अरे तो आपल्या गावातला सीताराम होता. सीताराम आमच्या लहानपणी आमच्या सोबतच शिकायचा, आमचा लय जवळचा मित्र. पण एकदा तो झोका खेळताना झोक्यावरून पडला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याच्या डोक्यातून लय रगत चाललं होतं. पण त्या काळी काही दवाखान्याची सुविधा नव्हती. दवाखाना होता बी तर दूरच्या शहरात. तो नेता नेताच रस्त्यातच वारला आणि तेव्हापासून त्याचा आत्मा त्या झोक्यावरच कैद आहे. अनेक लोकांना तो पावसाच्या रात्री तिथे दिसतो. म्हणूनच तर ती शाळा बंद झाली आणि आता नव्या ठिकाणी शाळा उभारली गेली. त्यांचे ते शब्द ऐकून आमच्या दोघांच्याही अंगावर पुन्हा शहारे आले. आम्हाला आता कळून चुकलं होतं की तो आत्मा नक्की कुणाचा होता. त्यानंतर मात्र आम्ही पुन्हा कधीही त्या शाळेच्या ग्राउंडमध्ये खेळायला गेलो नाही. त्यानंतर मात्र आम्ही पुन्हा कधीही त्या जुन्या शाळेच्या ग्राउंडमध्ये खेळायला गेलो नाही. आजही त्या झोक्याकडे पाहिलं की आमच्या अंगावर शहारे येतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्याकडेही असाच काही अनुभव असेल तर तो तुम्ही मला कमेंट करून किंवा मग आपल्या gkstoryteller01@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता. त्या अनुभवाचं पूर्ण श्रेय हे त्या लेखकाला किंवा लेखिकेला देण्यात येईल. तर चला मग भेटूया परवा एका नवीन आणि सत्यथरारक अनुभवासह. धन्यवाद.